सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय हा जो संशयित आहे सैफवरती ज्याने हल्ला केला तो आपल्याला एका दुकानामध्ये इयरफोन खरेदी करताना दिसतोय। साधारण वांद्रे ते दादर यामध्ये तो सकाळी जात असताना आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यानंतर दादर स्थानकाजवळ काही सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यामध्ये सुद्धा तो दिसलेला आहे। सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलने दादरला गेला, मोबाईलच्या दुकानातून इयरफोनची खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। आरोपीचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले। तर आपण सध्या काही फोटो बघतो ज्यामध्ये जो आरोपी आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सैफ अली खानवरती हल्ला करणारा हा जो संशयित आरोपी आहे त्याला दुर्ग या ठिकाणी आरपीएफने ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर पुढचा तपास कसा होतो हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सैफ अली खानवरती हल्ला झाला त्यानंतर अनेक घडामोडी आता घडताना आपल्याला बघायला मिळतात। तपास जसा जसा पुढे जातोय तशा अनेक अपडेट्स आपल्याला पुढे येताना दिसतात। ते सगळे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी बघूया या वेगवान बातम्या। पोलिसांच्या 30 पेक्षा अधिक टीमकडून सैफवरती हल्ला करणाऱ्याचा शोध सुरू आहे। हल्लेखोर हा सराईत चोर वाटत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे त्याने पोशाख बदललाय त्याद्वारे तो क्राईम वेब सिरीज किंवा अशा कुठल्या क्राईम फिल्मने प्रभावित झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। काल वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। हा व्यक्ती सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपी सारखाच दिसत होता, मात्र तो आरोपी नसल्याचं समोर आलेलं आहे। वर्सोवा परिसरात संबंधित व्यक्ती चप्पल चोरी करत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। सैफवरती हल्ला झाला, मात्र हल्लेखोराच्या निशाण्यावरती नक्की कोण होता असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। जखमी अवस्थेमध्ये असताना सुद्धा सैफने फक्त तैमूरलाच सोबत रुग्णालयात नेलेलं आहे। फक्त तैमूरलाच सोबत का नेलं आणि या हल्ल्यामागचं नक्की कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सैफ अली खान याला मागील अनेक वर्ष टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित असून धार्मिक कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता असू शकते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। त्यामुळे या पद्धतीने तपास करण्यात यावा अशी मागणी सुद्धा आव्हाड करत आहे। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाची त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे। हल्लेखोर खूप आक्रमक होता, त्याने सैफवरती अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीने घरातील कोणतीही गोष्ट चोरलेली नाही असं करीनाने पोलिसांना सांगितलं आहे। सीआयडी पथकाने बीडच्या नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलच्या मालकाची चौकशी केलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणाचा कट याच हॉटेलमध्ये शिजल्याचा सीआयडीला संशय आहे। 13 जानेवारीलाच मालकाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण ताजा असतानाच बीडच्या अंबेजोगाईतील महिला सरपंचाला खंडणीसाठी मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दरम्यान न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या महिलेनं दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बहाणे खपवून घेणार नाही, नाहीतर उद्रेकाची भावना तयार होईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। मुख्य आरोपी सुटता कामा नये असं सुद्धा जरांगे म्हणाले। मनोज जरांगे हा निव्वळ गावंढळ आणि मूर्ख माणूस आहे अशी बोचरी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी केलेली आहे। तसंच जरांगेंना एसआयटी आणि सीबीआयचा प्रमुख करा असं म्हणत वाघमारेंनी जरांगेंना डिवचलाय। सारंगी महाजन यांनी पंकजा आणि धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे। पंकजा या धनंजय सारख्याच असून त्यांनीही मंत्रिपद देण्याची त्यांना गरज नव्हती असं खोचक विधान सारंगी महाजन यांनी केलेलं आहे। तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली। वाल्मिकराची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापुरात सुद्धा कोट्यावधींची संपत्ती आहे। बार्शीतील शेंद्री गावात 4 जमिनीचे 7/12 ज्योतीच्या नावावरती असल्याची तक्रार अंजली दमानिया यांनी केली होती। या शेतजमिनीवरती पहिल्यांदा न्यूज 18 लोकमत पोहोचलाय। वाल्मिकराच्या नावे जी संपत्ती आहे ती नेमकी कोणाची आहे याचा तपास करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे। संपत्तीची ईडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वाल्मिकराड विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे। आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्यामुळे कोर्टाने तारीख वाढवून दिली आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरती एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न असताना तिचा तोल गेलाय, मात्र प्लॅटफॉर्म पेट्रोलिंगवरती असलेल्या
GRPF जवान राहुल राजगिरे यांनी तत्परता दाखवत महिलेला पकडून ट्रेनच्या आत ढकललेलं आहे. बुलढाण्यामध्ये टक्कल पडण्यामुळे लोक हैराण असताना कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीने टकलावरती औषध मिळाल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे औषध घेण्यासाठी कोल्हापुरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात भादलवाडीच्या शिक्षकाने स्वतःच्या शेतात पक्ष्यांसाठी आणि पक्षी अभयारण्य उभारलेलं आहे. या शिक्षकाने लाखोंच्या उत्पन्नावरती पाणी सोडत पक्ष्यांना हक्काचा निवारा दिला आहे. आणि लग्नसराईत सोन्याचे भाव 2,000 वाढलेले आहेत, तर चांदीचे भाव हे 3,000 वधारलेत. सोन्याच्या भावाने GST सह 80,000 आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशातील 50,000 गावांमधील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात ठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. धुळ्याच्या 19 गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा सनद वाटप करण्यात आलेली आहे. आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आलेलं आहे. सांगलीतील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात भर भाषणामध्ये मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. व्यापक कार्यक्रम व्हायला हवा, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्यातील 5% म्हणजेच राज्यामध्ये 65 लाख दिव्यांग बांधव आहेत. माजी सैनिकांना ज्याप्रमाणे मालमत्ता करात सवलत दिली जाते त्याचप्रमाणे दिव्यांगांना सुद्धा 50% सवलत दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. जत्रुटोणाच्या संशयावरून चिखलदराच्या रेहाट्याजवळ गावात एका वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळेला संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत होतं. महिलेच्या तक्रारीनंतर सुद्धा पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान या प्रकरणी महिलेने पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नसून ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेत त्यांचे अर्ज अपात्र होतील असं तटकरे म्हणाल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्टायलिश बाईक चालवलेली आहे. कार्यकर्त्यांच्या हौसेखातर महाजन यांनी बाईक राईड केली आहे. होंडा गोल्डविंग ही बाईक महाजनांनी चालवलेली आहे. जालन्यातील वनविभागाच्या जमिनीवरती विहीर खणणाऱ्यांवरती वनविभागाने कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये 2 पोकलँड JCB जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील कारवाई अजून सुद्धा सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद हायस्कूल ग्राउंडवरती 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे. यातून महाराष्ट्राचा फुटबॉल संघ निवडला जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण पूर्व आणि मध्य रेल्वेत अनेक प्रकल्पांवरती काम सुरू आहे. 18 ते 22 जानेवारीपर्यंतच्या या पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. इंद्रायणी पाठोपाठ भामा नदी सुद्धा फेसाळलेली आहे. भामा नदीला हिमनदीचं स्वरूप आलेलं दिसतंय. खेडमधील भामा नदी ही दूषित झालेली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. महागाव तालुक्यात अवैध धंदेवाल्यांची दादागिरी प्रचंड वाढलेली असून सामान्य नागरिक हे त्रस्त झाले. त्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने अवैध विक्रेत्यांविरोधात महागाव तालुका बंद पुकारण्यात आला आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. सैफवरती हल्ला करणारा संशयित हा दुर्गमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय सैफवरती झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडालेली होती. या प्रकरणी आता आणखीन एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. छत्तीसगड मध्य प्रदेश बॉर्डरवरती असलेल्या दुर्ग या ठिकाणाहून RPF पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. दुर्ग जिल्ह्यातून आकाश कनोजिया नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. दुर्ग RPFने रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. मुंबई पोलिसांना याबाबतची त्यांनी माहिती दिली असल्याचं समोर आलंय. रात्रीपर्यंत मुंबई पोलीस दुर्गमध्ये पोहोचून आरोपीला ताब्यात घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे. आपण सध्या जो फोटो बघतोय तो फोटो आहे संशयित आरोपीचा, ज्याला दुर्गमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे. अली खान पर हुए हमले के संदिग्ध को पुलिस ने पकड़ लिया. दुर्ग RPF प्रभारी सीधे उनसे बातचीत करेंगे. सर, आज आपने आरोपी को पकड़ा है, किस तरह की कार्रवाई रही है? मुंबई पुलिस से खबर मिला था हम लोग को, एक फ़ोटो और टावर लोकेशन मोबाइल का कि ज्ञानेश्वरी एक्सप्रेस में वो ट्रैवल कर रहा है मुंबई से. तो उसके बेसिस में हम लोग यहाँ पे 2 टीम बना के चेक किए थे जनरल कंपार्टमेंट. जनरली इस टाइप के लोग जनरल कंपार्टमेंट में ट्रैवल करते हैं. तो आगे के जनरल कंपार्टमेंट में वो बैठा हुआ पाया गया था. उसके पास कोई टिकट नहीं था.
तो मुंबई पुलिस से उसका फ़ोटो भेज के और वीडियो भेज के कंफर्म कराया, तो बोला कि हाँ यही है, तो उसको उतार के फिर हम लोग यहाँ लेके आए उसको। सर आरोपी के पास से क्या बरामद हुआ है? कुछ वो सब अभी डिटेल नहीं पता। बैग मिला है उसके पास। क्या और कुछ पूछताछ की जाए, कहा जा रहा नहीं, है? हम लोग उसका बेसिक ये किए हैं, खाली कहाँ रहता है, क्या करता है। मुंबई पुलिस से कोई पुष्टि हुई आप लोग किस तरह नहीं, मुंबई पुलिस जो फोटो हमको भेजे थे, सेम फोटो ये जिसको हम लोग डिटेन किए वही है, सेम। जी क्या नाम है सुनो? आकाश कैलाश कनौजिया। ठीक है, तो देखिए आकाश कैलाश कनौजिया को पुलिस ने हिरासत में लिया है। मुंबई पुलिस का इंतजार किया जा रहा है। रात करीब 8 बजे पुलिस पहुंचेगी, उसके बाद में इस पूरे मामले की पुष्टि हो पाएगी कि आखिरकार जो जिसकी तलाश की जा रही थी वो तलाश कहीं पूरी तो नहीं हुई और ये जो आरोपी है वो वही आरोपी है, इसकी पुष्टि हो जाएगी जल्दी। न्यूज़ 18 छत्तीसगढ़ के लिए दुर्ग से मिथिलेश ठाकुर। तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली ती एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण न्यूज 18 लोकमतवरती बघितलेली. ही कारवाई नेमकी कशी झाली, कुठे पकडलं, किती पोलीस अधिकारी होते, ही सगळी माहिती या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. कांद्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटलांची निवड झालेली आहे. त्यांनी रोहित पाटील यांचा 4 मतांनी पराभव केला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील 13 गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे. हा मार्ग आमच्या जमिनीतून जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. साई मंदिर परिसरातील अब्दुल बाबा समाधीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार पक्षातील आमदार संग्राम जगताप यांनी यावरती आक्षेप नोंदवला आहे. समाधीवरती जमा होणारा पैसा खासगी लोक घरी घेऊन जातात असा आरोप सुद्धा केला आहे. जळगावातील 52व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे. यावेळेला विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा असं विधान केलेलं आहे. सिल्लोड शहरात बायपास रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे मुख्य मार्गावरून एसटी धावते. परिणामी मुख्य बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यवतमाळच्या महागाव उमरखेड पुसदमधील शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीनला पर्याय म्हणून ऊसाची लागवड केलेली आहे. मात्र काढणीला आलेल्या ऊसाचा उत्पादनाचा घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दौंड शहरातील कटारिया करंडक स्पर्धेदरम्यान दौंडचे आमदार राहुल कुल यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केलेली आहे. कटारिया चषकाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांनी बॅट हाती घेत चौकार षटकार मारले. धाराशिवमधील संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या उर्सातील चिराग उत्सवाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा नायकवाडी कुटुंबाने या दर्ग्याला दिवे लावलेले आहेत. या उर्साला लाखो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगावच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणनेला सुरुवात झालेली आहे. देशभरातील 70 तज्ज्ञ पक्षी निरीक्षक पक्षी गणना करणार आहेत. सोयगाव नगरपंचायतीमधील स्वच्छता कामगारांचे 2 महिन्यांपासून वेतन रखडलेलं आहे, त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. तात्काळ रखडलेलं वेतन देण्याची मागणी कामगार करतायत. जळगावमध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारीच्या पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. दरम्यान पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जामनेरमधील शहापूर रस्त्यावरती असलेल्या झोपडपट्टीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते, त्यामुळे ही वणवण थांबवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी झोपडपट्टी भागातील महिलांनी केली आहे. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट ज्या हॉटेलमध्ये रंगला त्या तिरंगा हॉटेलची सीआयडी कडून चौकशी करण्यात आलेली. सीआयडीने हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. शिबिराबाबत तटकरेंचा फोन आला होता. थोड्या वेळासाठी शिबिराला या असं त्यांनी सांगितलं, म्हणून शिबिराला आलो अशी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवारांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही असंही भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांनी शिर्डीत साईंचं दर्शन घेतलंय. अधिवेशनानंतर भुजबळ थेट साई दरबारी पोहोचले. आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेत पोटनिवडणूक घेण्याची जानकरांनी मागणी केली. अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या
पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना पोलिसांनी रोखलेलं आहे. शिर्डीतील अधिवेशनाच्या गेटवरच त्यांना रोखण्यात आलेलं आहे. विजय आवटी हे खासदार निलेश लंके यांचे कट्टर विरोधक आहेत. सगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या याद्या तयार आहेत. कोण कुठला पालकमंत्री होईल याचा उलगडा 2 दिवसांमध्ये होईल. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. महायुतीचं सरकार तिघांचं आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील ते मानणारे आम्ही लोक आहोत. पालकमंत्री पदावरून गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीत आम आदमी पक्षाची डॉक्युमेंटरी दाखवली जात होती, मात्र भाजपाने रोखलेली आहे. या विरोधात अरविंद केजरीवालांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. भाजप आम्हाला घाबरत असल्याची टीका केली आहे. दरम्यान केजरीवालांना जनता मतपेटीतून उत्तर देईल असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं आहे. रायगडमध्ये निवडणुकीनंतरही महायुतीत बेबनाव असल्याचं चित्र आहे. रायगडच्या 3ही आमदारांनी नाव न घेता तटकरेंवरती नाराजी व्यक्त केलेली आहे. तटकरेंना निवडणुकीत पाडण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर विजयी आमदारांचा सत्कार समारंभात त्यांना डावललेला आहे. परभणीच्या धानोरा काळेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जलसमाधी आंदोलन केलेलं आहे. संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 24 गावात MMRDAच्या माध्यमातून KSC या नावाने तिसरी महामुंबई वसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या प्रकल्पाला 24 गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आंदोलनाची हाक दिली. बीडच्या माजल गावात तृतीयपंथीयांचा वेश करून नागरिकांना लुटणाऱ्या तरुणाला जमावानं चोप दिलेला आहे. एका महिलेबरोबर वाद झाल्याने ही बाब लक्षात आली. त्यानंतर जमावाने संबंधित आरोपीला चांगलाच चोप दिला. रत्नागिरीतील मंडणगड दिवाणी कोर्टाचं काम सुरू आहे. न्यायाधीश सुनील गोसावी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या बांधकामाची पाहणी केली. लातूरमध्ये सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. महावितरणचा पोल रोवण्यावरून वाद झालेला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात वस्तूंची तोडफोड करत सरपंचाला मारहाण करण्यात आलेली आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केलेली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना CCTVत कैद झाली. येवला लासलगाव भागात 2 वेगवेगळ्या ठिकाणी बाईक आणि कारचा अपघात झालेला आहे. यामध्ये 3 जण ठार झालेले असून 2 जण गंभीर जखमी आहेत.